सर नमस्कार. नमस्कार. सर आपलं नाव आणि पत्ता सांगा ना. माझं नाव भोसले अभिजित, राहणार कोथरूड, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर. ओके. तर आता तुम्ही म्हणजे काय स्वतः शेती करताय की काय आहे मी तुमचं? पहिलं कॉलेज करायचो. ओके. माझं कॉलेज पूर्ण झाले. हां. आता मी शेती आणि गायांचा उद्योग करतो. ओके. आता तुमची शेती किती टोटल? 10 एकर आहे. आणि गाया किती आहे? गाय एक 6 गाय आहेत. 6 गाय. ओके. तर 6 गायांचं तुम्ही आता पालन पोषण करताय. पालनपोषण करतो. तर किती वर्षापासून तुमच्याकडे गाय आहेत? एक 2 वर्ष झाली. 2 वर्ष झाली. आता तुमचं कॉलेज होऊन बंद होऊन किती दिवस झाले? एक 6 महिने. 6 महिने झाले. समजा तुम्ही आता पूर्वी तर दूध व्यवसाय तुम्ही म्हणजे पाहत असाल, हा पाहिजे. तर काय परिस्थिती आहे त्यांनी आता काय परिस्थिती आहे तुमची? पूर्वी जर्सी गाय तर म्हणलं तर मास्टायटिस, गोचिड ताप हे आजार कायम राहायचे काय. बरोबर. हां डॉक्टर कायम गोट्यावर पडून राहायचे. हां. पण आता तसं काहीच लागत नाही. डॉक्टरच लागत नाही. ओके. काय बदल केले तुम्ही त्याच्यामध्ये यावर्षी? आम्ही यावेळी फक्त पावडर वापरली, मिल्क चार्जर. हां. खूप फरक झाला गोट्यामध्ये. किती गोटा दिवस- पूर्ण बदलून गेला. किती दिवसापासून चालू आहे मिलचं तुमचं? 1 वर्ष होऊन गेलं. 1 वर्षापासून रेग्युलर चालू आहे? कंटिन्यू चालू आहे. कंटिन्यू, खाडच नाही. एक पण दिवस काढला नाही. आता तुमच्या इथं बकेट आपण जर बघितलं तर खूप साऱ्या बकेट, 50 बकेट आहेत. 50 एक. बर. मिल्क चार्जरचा फायदा काय काय झाला? गायींची फॅट वाढली. बर. किती फॅट मध्ये फरक झाला तुम्हाला? 7 पॉईंट फॅट वाढली. 7 पॉईंटनी. 60 पॉईंट. म्हणजे किती होती पहिली फॅट? 3-5 लाखाच्या 4-2 लाख. 4-2 लाख. रेट मध्ये काय फरक 3 पडला? रुपयांनी फरक झाला. 3 रुपयांनी. 3 रुपये. ओके. दुसरी गोष्ट म्हणजे समजा SNF मध्ये काय फरक जाणवला? 2-3 पॉईंट फरक. 2-3 पॉईंटनी फरक पडला. ओके. आता म्हणजे जनरली हे वाढलं म्हणजे तुमचं फॅट वाढली म्हणजे तुमचं रेट वाढणारच. रेट वाढला 3 रुपयांनी. 3 रुपयांनी रेट वाढला प्रति लिटर. ओके. आता दुधाची क्वांटिटी किती वाढली याच्या मागे? प्रत्येक गाई मागे 3 लिटर. 3 लिटर वाढलं. हा. ओके. प्रत्येक गायमध्ये सकाळी 1.5 आणि संध्याकाळी 1.5 संध्याकाळी 1.5. असं तुमचं दूध वाढलं. हा. ओके. पण तुम्हाला अजून विशेष अनुभव काय जाणवला? शेणखत 1 महिन्यात पुसतोय आपलं. आता आपण इथं तुमचं शेण बघितलं बरोबर ना? 1 महिन्यात पूर्ण पूर्ण कुसतं, 100% कुसतं 100% पुसतोय. बरोबर. एक म्हणजेच काय की आपण आपल्या शेतीसाठी त्याचा फायदा खूप होतोय. काय फायदा झाला तुम्हाला त्याचा? उत्पन्न वाढलं गव्हाचं, कांद्याचं उत्पन्न वाढलं, डबल झालं. डबल झालं. डबल. म्हणजे काय अनुभव तुमचं गावाचा? काय अनुभव तुमचा? गव्हाला पण पाणी कमी लागतंय हा. आणि उत्पन्न वाढलं गव्हाचं. ओके. आता समजून तुम्ही सांगत होते मागाशी की शेजारी पण प्लॉट होते तुमचे. शेजारी गहू होता आपला. हा 15 गुंठामध्ये 15 गोण्या गहू झाला. हा 15 गोण्या. आणि शेजारचा 15 गुंठे गहू होता. हा. त्याचा फक्त 9 गोण्या झाला. त्यांनी 9 पाणी दिलं, आपण 4च पाणी दिलं गव्हाला. बर. त्यांनी 9 पाणी दिले. त्यासाठी काय काय म्हणजे गोअमृत वापरलं होतं? गोवा वापरलं होतं. हा. आपण त्या रानात घास खात घास. हा. तर आपण सम्राट शक्ती मिराकल कृषी अमृत वापरलं होतं त्याच रानामध्ये. बर. हा. आपण गव्हाला काहीच वापरलं नाही. काय बोल त्याच्यावरच होता? त्याच्यावरच घास मोडला हा. आणि गहू केला. गव्हाला म्हणजे काहीच नाही, फक्त 4 पाणी दिलं आपण. आणि गोअमृत टाकलं होतं. गोवा टाकलं होतं. ओके. म्हणजे गहू किती बायांनी वाढला तुमचा? समजा 15 गोण्या तुमचा झाला ना, म्हणजे 6 गोण्या तुमच्या वाढल्या. 6 गोण्या वाढल्या. ओके. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मातीमध्ये काय फरक जाणवला तुम्हाला? माती एकदम मऊ झाली. मग झाली. ओके. आणि दुसरं कांद्याचा काय अनुभव आहे तुमचा? कांदा आपला जवळजवळ 1.25 एकर मध्ये 210 गोण्या कांदा निघाला. 6 एकर मध्ये. आणि केमिकलचा पण होता ना? केमिकलचा होता 1.25 एकर. हा. 100 गोण्या निघाल्या. त्यांनी 9 पाणी दिले, आपण 5च पाणी दिले. म्हणजे पाण्याचं प्रमाण सुद्धा कमी लागलं. 5 फवारण्या मारल्या. आपला फवारच नाही, एक पण पंपच नाही पाठीवर. हा. एक पण फवार नाही. तुम्ही म्हणत होते की पंप तुमचा बंद पडलाय. बंद पडला, दुरुस्त नाही केला. गरज नाही पडली दुरुस्त करायची. म्हणजे तुम्ही कांदा पण एकदम क्वालिटी. हा कांदा काढणार लोक होते ना ते हा सांगायला आम्हाला कांदा एकदम म्हणजे क्वालिटी झाली. आणि आम्ही 2 महिने झाले आम्ही कांदा काढतोय म्हणले. हा. आम्हाला कांदाच पाहायला मिळाला नाही कुठंच. असा कांदा कुठंच नाही पाहिलं पाहायला भेटला. मिळाला नाही. म्हणजे एवढा 2 महिने झाले कांदा काढतोय गावामध्ये म्हणजे बर. कांदाच पाहायला नाही मला कुठं. म्हणजे अख्ख्या तुमच्या पंचकृषीमध्ये हा कांद्याचा हबच म्हणायचं आहे. कांदा हाबच. कलर पण एकदम मस्त होता कलर. कांद्याचा पण कलर चांगला आहे. ओके. आता कलर कोणाचाच नाही. हा आसपास म्हणजे क्वालिटी पण चांगली आली. कलर, आकार, हा. शायनिंग. आणि याच्यामध्ये तुमच्या याच्यामध्ये काय फरक जाणवला तुम्हाला? उत्पन्नामध्ये, खर्चामध्ये काय फरक जाणवला? खर्च कमी झाला ना. फवारणे वाचते ना 5 लोकांनी 5 फवारणे मारले शेजारीच. बरोबर आहे. समजा एक फवारणी जरी समजा 2,000 पकडून चालायची. 2,000 म्हणजे 10,000 रुपये म्हणजे तेच वाचले. आपण खुरपणी पण केली नाही अजून विशेष. खुरपणी केलीच नाही कांद्याची. हा. 1 पण रुपया गेला नाही. काय बोलता? नाही, खुरपणीच नाही केली कांद्याची. म्हणजे खुरपणीचा खर्च वाचला तुमचा? पूर्ण वाचला खर्च. हा. पूर्ण खर्च वाचला. आणि माती तर सुपीक झाली वरून. माती झाली, पाणी कमी लागले. पण आज जर बघितलं शेतकरी काय करतात की समजा दूध व्यवसाय सुरू केला तर ते मिलच्या जर वापर सुरुवात केली तर ते परत वापरत नाही, मागे म्हणतात. महाग नाही, स्वस्त आहे. वापरलं पाहिजे प्रत्येकाने. हा. लोकांना कळलं पाहिजे. अनुभव घेतल्याशिवाय कळत नाही. बरं. पहिल्यांदा वापरल्याशिवाय कळत नाही. तुम्ही थोड्यासा सुरुवात केली पाहिजे. पहिल्यांदा केली पाहिजे. सुरुवात केली पाहिजे. पहिल्यांदा थोड्या जनावरांना वापरा.
फळांना आपण केली पाहिजे, सुरुवात केली पाहिजे. सुरुवात केली तर तुम्हाला त्याचा त्यालाच फायदा फायदा कळणार आहे. दिसणार आहे. दुसरी गोष्ट मी सांगतो, तुम्ही मिल्क चार्जरचं दूध पण पिताय, घरी पण पितायत, खूप फायदा आहे. काय फायदा आहे तुमचा? हाडांचं दुखणं पूर्ण बरोबर हा. होते. फी मणक्यातली गॅप पूर्ण भरते. हा हा आमचा घरचा अनुभव आहे. कोणाचा? मम्मी बर त्रास होता, हा. 100% पूर्ण क्लिअर झालाय. एकदम एकदम 100%. आणि तुम्ही रत्तेपाला पण देतात ना? हा ते पण मागणी आहे जास्त. काय मागणी होती तुमची? ते म्हणते ते आम्हाला दूध पाहिजे तुमचं जास्त. आता ते तुम्ही जाईपर्यंत थांबून राहतात थांबून मग? राहतात. का बरं वास? क्वालिटी आपलीच आहे ना, दुधाची क्वालिटी चांगली. आपली, आणि त्याला फायदा होतो गुडघ्याला. ह्याला हा त्याला मी सांगितलं तुम्हाला फायदा होईल गुडघ्यासाठी. बरोबर. ते म्हणले आम्हाला 100% फायदा जाणवतोय ओके 1 महिन्यामध्येच. हा. आणि मग तुमचे समजा तुम्ही दुधाच्या रेटमध्ये काही फरक देता का? काही वाढून देता असं काही? 5 रुपये वाढतो ना. 5 रुपये वाढतात? 45 रुपये झाला, 45 रुपये. 45 रुपये हम्म. म्हणजे 5 रुपये ते पण वाढले तुमचे? वाढून देते, चौकशी वाढून देते. हा हा. म्हणजे ते मागायची सांगायची गरज पडत नाही, तेच वाढून देते. म्हणजे ते आजार मूळ प्रश्न समजा तुमचा आई आहेत किंवा वडील आहेत किंवा त्यांचं जर आपण जर आजार कमी जर झाला तर त्याला आपला फायदा आहे ना. आपला मानसिक त्रास कमी होतो, मानसिक त्रास नाही होणार. बरोबर. आनंद मिळतो आपल्याला ना. आपल्याला पण आनंद मिळतो आणि समाधान राहतं घरामध्ये. म्हणजे कोणी आजारी नाही, काही नाही, काही नाही, एकदम काही नाही, सगळं समाधान. समाधान राहतं. ओके, म्हणजे हे फायदे तुम्हाला त्याच्यातून दिसतात. फायदा. मिल्क म्हणजे शेणखत महत्वाचं. शेणखत तर ते हा शेणखतामुळे फायदा होतो. म्हणजे तुमचं बीड सुरुवात वाढते गायचं. हा. बीड वाढते गायचं ऑटोमॅटिक. म्हणजे काय फरक गायचं झाला? होणार वासरू आहे ना, हा. ते अजून क्वालिटीचं होते. ओके. आणि तो तुमच्या आता किती वेळ झाले समजा 1 वर्षापासून वापरता तुम्ही तर? एक होऊन गेला गायचं. म्हणजे दुसरं वेळ चालू झालं तुमचं? चालू झाला. का ओके. म्हणते हा. तर त्यांच्या दुधामध्ये काही क्वांटिटीमध्ये वाढ झाली का? गायांचं दूध वाढलं ना, पहिल्यापेक्षा जास्त वाढलं. म्हणजे समजा ती 10-15 लिटरच्या असलं तर 16-17 लिटर पण गेलं का? 3 लिटरने वाढलं. 3 लिटरने वाढलं. ओके, म्हणजे हा पण फरक तुम्हाला फरक त्याच्यामध्ये जाणवला. आता चारा खाण्यामध्ये याच्यामध्ये काय फरक दिसतोय तुम्हाला? चाराच पडत नाही गावामध्ये, हा अजिबात नाही राहत, शिल्लकच राहत नाही. पूर्वी पुरी आहेच चारा सल्ला शिल्लक. बर. आता काहीच नाही राहत. आता तुमचं हे जर शेणखत बैल याच्यात कुठं तुमचा काडी कचरा कुठंच दिसत कुठंच नाही? नाही, पूर्ण शेणखत. हा कुठंच नाही, फक्त शेणच आहे. फक्त शेणच. आणि किती वेळ चारा टाकता तुम्ही? 2 टाइम, सकाळी संध्याकाळी. 2च टाइम? 2च टाइम. ओके. पूर्ण मोकळं झालं. हे सगळं मिल्क चार्जरच आहे? सगळं इकडून पण आहे. हे वरचं काढलं नाही एवढा, हा. खाली पूर्ण कोजलेले. इकडं बघ, कुठे जरी उकरलं तरी कुठं उकरत तुम्ही काही कुजलेलं निघणार. इथं खाली पण बघा कुजलेलंच सगळं मग लाल लाल खातो. वार्षिक जर तुमचा जर खर्च काढला आणि उत्पन्न याचा विचार जर केला तर तुम्हाला मिल्कचा जर किती पटीने परवडत असेल? खूप फायदा आहे ना. डॉक्टर पूर्ण वाचल्यामुळे खर्च कमी होतो आपला तो बरोबर. वार्षिक. परत चारा पूर्ण खात्यात काय, चारा वेस्ट जात नाही आपला काही. बरोबर. हे एक मोठा फायदा आहे. चारा काहीच व्हायला जात नाही आपला. म्हणजेच आपण जर गणित जर काढलं तर किती टक्क्यापर्यंत तुम्हाला फायदा होत असेल? जवळजवळ म्हणजे तुम्ही जे रेग्युलर करतो त्याच्यापेक्षा किती पट फायदा वाढला? 40%. 40% फायदा तुमचा वाढला. एक्स्ट्रा फायदा वाढला. बरोबर. खर्च जाऊन खर्च जाऊन मिल्क चार्जर खर्च जाऊन. बरोबर. म्हणजे हे तुम्हाला त्याच्यामधून दिसते. खूप फायदा आहे. ओके ओके. आता जे बाकीचे शेतकरी मित्र जे दूध व्यवसाय करतात त्यांना काय सांगाल तुम्ही? त्यांनी वापरायला पाहिजे, सुरुवात केली पाहिजे. एका बकेटनी केली पाहिजे. आपण एका गाईला तुम्ही ते कमीत कमी 1-2 महिने रेग्युलर वापरायला पाहिजे. कंटिन्यू पाहिजे. नाही 8 दिवसांनी काही करणार नाही आपल्याला. नाही का? 1-2-3 महिने वापरायला पाहिजे कंटिन्यू. बरोबर. कंटिन्यू वापरायला. आता तुम्ही एवढं कॉन्फिडन्सली बोलताय की तुम्हाला यांनी पैसे दिले किंवा मी काही पैसे दिले का असं काही? पैसे दिले काय असं काही नाही. मग तुमचं कंटिन्यू वापरत गेलो, हा आम्हाला फायदा होत गेला. हा. तेव्हा आम्ही आता बंदच करणार नाही, कंटिन्यू चालू ठेवणार. म्हणजे ते तुम्हाला एक संजीवनी बुटी संजीवनी बुटी मिळाली. ती भेटली तुम्हाला? हा. ओके. आपल्या अजून पण काय वाढायच्यात बरं. चार्जरमुळेच नक्कीच. कॉन्फिडन्स आला ना हा. की आपला आजार पण होणार नाही, पुढे त्रास होणार नाही काही. बरोबर. त्यामुळे अजून काय वाढायच्यात. नक्कीच. आता आपण जर बघितलं तर तुम्हाला तर खूप चांगला फायदा त्याच्यामधून खूप फायदा. दिसतोय. आता काही लोक सोडा चारतात किंवा मीठ चारतात, हा. अशा गोष्टी काही करतात, तर तुम्ही काही देताय का त्याला? ती आम्ही पण केलं होतं, पण त्याचा काही फायदा होत नाही. हा. ती बंद केलं आम्ही पूर्ण, आणि चालू केल्यापासून त्याच्यापासून त्यांनी काहीच मिल्कच्या नाही. नंतर काहीच नाही ठेवलं, काहीच फायदा होत नाही. फक्त चारा आणि खाद्य? चारा आणि खाद्य आणि मिल्क चार्जर बर. एवढं झालं. ओके. एवढ्या गोष्टी, दुसरं काहीच नाही? दुसरं काहीच नाही.
ॲनिमल हेल्थ चार्जर वापरून बघितलं होतं का तुम्ही? नाही वापरला अजून. आता समजा ही तुमची समोरची गाय आहे जी समजा तिचं वय जास्त आहे बरोबर ना? वय तुमची किती व्यथा झाली तिचे? 10 वेळेस नाही. आता 10 व्यथानंतर गाई राहते का म्हणजे व्यवस्थित आपल्याकडे? नाही राहत. तिला ती पूर्ण उठाय गळून गेली होती गाई. हा. पण आपण मिरच्या लावलो का आपण परत चांगली झाली गाई. आणि ती पूर्ण अशी खाली बसा टाईप झाली. बर ती पूर्ण हाड निघाली होती. हां वरची हाडं पूर्ण आता तो थोडंसं फरक चांगली दिस- झाली ती. ओके म्हणजे तिची ताकद वाढली. ताकद वाढली. ओके म्हणजे तुमच्याकडे जे आपण बाहेर पाठवणार होतं ती तुमच्या घरात राहिली राहिली अजून. तिने अजून पण दिली होती 4-5 दिवस असं वाटते. हा हा. म्हणजे एवढी ताकद एवढी त्याच्यात ताकद आहे. तिची वाढली. ओके ओके आता काही डिलिव्हरीला काय प्रॉब्लेम अजिबात नाही. व्यताला काहीच अजिबात नाही? नाही. जार पडायला नाही, वेताला नाही, काहीच प्रॉब्लेम नाही. मग तुमच्या आम्हाला गाय वेलेली पण कळत नाही. हा हा. गाय वेलेली संध्याकाळची असं फिरत असतं. हा हा. जार पडायची गरज पडत नाही असं. बर ऑटोमॅटिक. फक्त मिल्क चार्जर गाभण काढा बंद नाही करायचं. चालू ठेवायचं. गाभण काढा चालू ठेवायचं. ते दूध किती- जेवायला काही द्या देऊ. हा दुधापाशी काय पण नाही. चालू ठेवायचं. चालू ठेवायचं. आता दुधाळ काळामध्ये काही फरक पडला का तुम्हाला? दूध काळ वाढलं ना जास्त. किती महिने दूध 4 चालतं? महिने दूध निघायचं गाभण चांगलं. हा आता 7 महिन्यापर्यंत चांगलं निघते आपलं. म्हणजे तुमचं 3 महिने दुधाळ काळ वाढला? वाढला काय बोलता? 100%. म्हणजे समजा तुमचं जर 5,000 लिटर दूध जर निघत असेल हा. समजा एका वेतामध्ये हा. तर तुमचं ते 7,000 पर्यंत गेलं. वाढलं. 100% वाढते दूध. अरे बापरे म्हणजे हा फायदा तुम्हाला हा दिसला. फायदा. दूध व्यवसाय शेतकऱ्याला 100% परवडण्याजोग आहे. परवडणार आहे पण हे वापरून केलं पाहिजे. मिरच्या वापरून केलं तर परवडणार आहे. आता तुम्ही पहिले काही मिनरल मिक्सर वगैरे वापरत नव्हते सगळं काही? वापरून होतं. बरं मग त्याचा काय फायदा झाला? वाटतं नाही यायची त्याच्या. हा जार पडत नव्हता. हा वाचू अडकायचं. मस्टर्डीज व्हायचा. बरं पावडर उलट अडचणी वाढायच्या हा बाकीच्या. हा. म्हणजे पावडर चारून अडचणी वाढायच्या. वाढायच्या उलट कमी नव्हतं. बरं प्रॉब्लेम उलट वाढायची. ओके ओके म्हणजे हे बदल तुम्हाला त्याच्यातून दिसले. ओके काय वाटतं सर तुम्हाला? आज आपण हा गोडा बघतोय आणि तो वर्षभरापासून ते रेग्युलर वापरत आहेत. त्यांचा अनुभव त्यांनी मला बऱ्याच वेळा सांगितलेला आहे. हा ते आणि बाकीच्या शेतकऱ्यांना पण सांगत असतात बरोबर. चार्जर वापरा. हा मी स्वतः पण वापरलेलं आहे हा आणि बऱ्याच शेतकऱ्यांना सांगतात की तुम्ही आमच्या गोड्याला व्हिजिट करा, बरोबर. क्वालिटी पहा आणि मग तुम्हाला वाटतं ना की मी खोटं बोलतो असं हा तर तुम्ही स्वतः येऊन पहा आणि नक्कीच. नंतर वापरा. ओके ओके त्यांचा अनुभव चांगला आहे आणि त्यांचा एक अनुभव अजून एक असा आहे हा की गवताचा त्यांचा आधीचा प्रॉब्लेम लय यायचा रानामध्ये. खूप व्हायचं. ते गवत तर खूप पूर्ण कमी झाले. कमी झालं पूर्ण. शेतीमध्ये किती वर्षापासून वापरत आहे? आपलं हे का हा एसटी वैदिक 1 वर्ष होऊन गेलो. 1 वर्ष म्हणजे हे सगळं सोबतच आलं बघ सोबत आलं तुमचं. सगळं सोबत आलं. ओके म्हणजे आज मी समजा त्याच्यात पहिलं आलं. हा. आपण मग शक्ती सम्राट मध्ये ह्युमस गोल्ड नंतर मग कृषी अमृत आलं. ओके मग ह्या गोष्टी हळूहळू एक 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 यायला आपण लागल्या. गावरान कांदा पण गेला होता उन्हाळी कांदा. हा तर अर्ध्या एकर मध्ये आपला 150 वाण निघाला. हा हा अर्ध्या एकर. आणि जनरली ॲव्हरेज किती असतं? 100 च्या आसपास म्हणजे तुमचं ते उत्पन्न पण वाढलं उत्पन्न वाढ. आणि खर्च. खर्च कमी झाला. ओके म्हणजे तुम्ही माती पण सुपीक माती करताय, सुपीक झाली. तुमच्या दारातली लक्ष्मी पण तृप्त आहे. हा बरोबर. या सगळ्या गोष्टी तुमच्या प्रॉपर झाल्यात त्याच्यामुळे फायदा तुम्हाला चांगला होता. फायदा होतोय. पण वैदिक मला रोगच येत नाही. बरं त्यामुळे कॉन्फिडन्स आला ना आपल्याला आपण करू शकतो 100%. नक्कीच. ओके ओके धन्यवाद सर. हम्म.